स्वागत आहे आपलं माननीय आमदार धर्मवीर संजीव गायकवाड यांच्या संकल्पनेतून विजूदादा दुर्णे, पवनदादा बालेराव, प्रसाददादा पदाट, उमेशदादा बर्डे, बाळादादा देशमुख यांच्या आयोजनातून धर्मवीर आमदार चषक 2025 चा थरार टॉस जिंकला आहे। या मॅच मध्ये चिखली संघाचा एक अतिरिक्त खेळाडू कृपया कॉमेंटरी बॉक्स मध्ये या। प्रेम 11 चिखली। थांबायचं आहे, पंचांना विनंती, त्यांचा 12 मॅन कॉमेंटरी बॉक्स मध्ये आलेला नाहीये। गेम ऑन असेल। आजच्या दिवसातला हा तिसरा सामना टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय गुलजामा 11 खामगाव संघाचा। पहिलाच बॉल अगदी खराब क्षेत्ररक्षण, मिसफील्ड झाली आहे। बॉल सीमारेषेकडे आणि पहिल्याच बॉलवरती बॉल सीमा पार, चौकार। मागच्या सामन्यामध्ये नासिर अली यांनी आपलं खातं ओपन केलं नव्हतं। आता पहिल्याच बॉलवरती खातं ओपन करत असताना नासिर अली, गुजरात परिसरातील हा विध्वंसक फलंदाज, मागच्या मॅच मध्ये 0 वरती राहिला, परंतु या मॅच मध्ये खातं ओपन केले आहे। खातं ओपन करणं महत्त्वाचं असतं एखाद्या मोठ्या खेळाडूसाठी, आणि तेच करत असताना खराब क्षेत्ररक्षण सय्यद सोहेल यांचं पाहायला मिळालं। कॅप्टन आहे गुलजामा 11 संघाचे। आणखी एक वेळ शफल करत ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न। माधवची चांगली गोलंदाजी झाली। मागच्याही पहिल्या सामन्यामध्ये, आजच्या दिवसातल्या सकाळच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली माधवने। त्यानंतर या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो क्वालिफाय करेल क्वार्टर फायनल साठी। तर हा सामना खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघासाठी। एका बाजूला प्रेम 11 चिखली, ज्यामध्ये चिखली गुजरात परिसरातील अनेक नामवंत खेळाडू। ओ यावेळेला स्लॉक स्वीप, बॉल आसमानी सबरेवरती, डिस्पॅच सीमा पार, षटकार। नासिर अलीच्या बॅट मधून या स्पर्धेतला पहिला षटकार आलाय। रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न अगदी सोडत गेला बॅटरला, पंचांचा इशारा येतोय। वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव जोडली जाईल। नासिर अली, धर्मवीर आमदार चषक 2024 मध्ये नासिर अलीच्या बॅट मधून धावांचा अक्षरशः पाऊस पडला होता मैदानाच्या आतमध्ये। याही स्पर्धेमध्ये आता या सामन्यात चांगली सुरुवात करतायत। रिव्हर्स स्वीपचा आताही प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाही। डॉट बॉल असेल। त्या अवांतर वाईड नंतर चांगला टप्पा पकडलाय माधवने। माधव तेलगोटे, पहिल्या सामन्यामध्ये माधव तेलगोटेचं चांगलं षटक पाहायला मिळालं। याही सामन्यामध्ये माधव आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे। जागा बनवली होती, बॅकफुटला गेले होते, बॅकफुटला जात कव्हर्सला पंच करण्याचा प्रयत्न, शॉट कव्हरला, एक धाव सहजतेने येते आहे। धावसंख्या आता धावफलकावरती 12ला 0। षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। राकेश कहर, नासिर अली, आणि पहिल्या आपण जर बघितलं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रशांत ठाकूर काय फलंदाजी केली। त्या फलंदाजाने अतिशय एका बाजूला लढत एकेरी तो सामना खेचून आणला। अशफाक रबाडा त्यांच्या सोबतीला होते। स्लोअर बॉल पेश केला, बॅक ऑफ द हँडचा चांगला उपयोग।
बॉलला अगदी दिशा दिली हलक्या हाताने. खातं ओपन आपलं वैयक्तिक करत असताना राकेश खर या शेवटच्या बॉलवरती एक येईल मात्र सिंगल धाव. पहिलं षटक समाप्त. धाव संख्या 13 धावा. धाव संख्या 13. पहिलं षटक समाप्त. प्रेम 11 चिखली संघ गुलजमा 11 खामगाव या बुलढाणा जिल्ह्यातील एक गेल्या अनेक वर्षापासून गुलजमा शहा यांचा हा संघ बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेट अनेक वर्षापासून खेळत आलाय आणि या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना जिंकत आता या शेवटच्या सामन्यामध्ये झुंजत येत असताना, कारण दोन्ही समान ताकदीचे संघ आहेत. जरूर आपण बघितलं तर डेप्थ आहे गुजरात 11 प्रेम 11 चिखली संघामध्ये, गुजरात परिसरातील अनेक खेळाडू यामध्ये, आणि ज्या प्रकारे फलंदाजी झाली या अगोदरच्या सामन्यातही. परंतु जर गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन बघितलं तर गुलजमा 11 खामगाव संघाकडे तशा प्रकारची गोलंदाजी आहे. रिजवान सारखा एक अनुभवी गोलंदाज यांच्या पिटाऱ्यामध्ये. त्यानंतर कॅप्टन सय्यद सोहेल मागच्या पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं रोटेशन आपल्याला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. या सामन्यामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर बघण्यासारखं असेल कशा प्रकारचं धावसंख्या धावफलका होईल. लोकेश गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या सामन्याचे हिरो होते लोकेश. खूप चांगली गोलंदाजी केली. लोकेश डिंगोलिया गोलंदाजी मार्कवरती. डावखोऱ्या हाताचा फलंदाज. आता स्ट्रायकिंगला राकेश कहर. आणि खरं तर या मैदानावरती राकेश कहर गाजवतील बघण्यासारखं आहे, कारण पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेटला प्रोटेक्शन. हो, एक खोलवर टप्प्यावरचा बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये. याला मात्र रिचचा वापर केला. अलॉंग दी कार्पेट खेळलाय राकेश कहर यांनी एका धावेसाठी. एक धाव येईल या षटक क्रमांक 2च्या पहिल्याच बॉलवरती. राकेशच्या बॅटमधून एक धाव. धावसंख्या आता 14 वरती जाऊन पोहोचते आहे. 14 धावा. आतापर्यंत ब्रेक थ्रू मिळवून देण्याची गरज, कारण यानंतर जर बघितलं तर प्रशांत ठाकूर यासारखा एक विध्वंत फलंदाज येण्याचा बाकी असेल. डेपमध्ये फलंदाजी प्रेम 11 चिखली संघाकडे उपलब्ध. पहिल्या डावामध्ये कितपर्यंत धावाची मजल मारेल बघण्यासारखं आहे. लोअर फुल टॉस होता. डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये ऑनसाइडला खेळण्याचा आधी डीप मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या अगदी खाली लागला हा बॉल. तेवढं अगदी डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये गेला. एक धाव येते आहे नासिर अली यांच्या खात्यामध्ये. संघाची धाव संख्या 15 वर जाऊन पोहोचते आहे. प्रेक्षक धर्मवीर आमदार 2025चा हा तिसरा दिवस आणि तिसरा सामना आजच्या दिवसातला शेवटचा. आणि जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांसाठी. चांगला बॉल अगदी खोदून काढलाय. गॅप भेदला आहे बॅकवर्ड पॉइंटला. बॉल सीमारेषेकडे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झोकून देत असताना मैदानाच्या आतमध्ये हार्दिक चांगला सेव्हिंग करताय आपल्या संघासाठी. 2 धावांचा बचाव केलाय हार्दिकने. 2 धावेच्या मदतीने 17 धावांवरती धाव संख्या. आतापर्यंत लोकेश डिंगोले याचा चांगला षटक पाहायला मिळते. कोणताही मोठा फटका अजून लागू दिला नाही. हाई बॉल अगदी पायावर होता. आता मात्र खराब क्षेत्ररक्षक अडू शकला असता बॉल. आहे बॉल जातोय फ्लाय स्लिपच्या रिजन मध्ये सीमा पार. चौकार. आणखी एक वेळ. हा बॉल डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा सीमा पार. चौकार.
थँक्यू मायाबाई. 25 धावा 25. राकेश कहरच्या बॅटमधून चौकार आलाय. आणखी बॅकफुटला गेले, चांगला पंच, बॅकवर्ड पॉइंटला बॉल, सीमा पार, फरार, चौकार. आणखी एक गोलंदाजी मार्कवरती बुलढाण्यातील अष्टपैलू खेळाडू आमिल अनवर, वेगवान गोलंदाज, ज्या स्पोर्टचे संचालक आमिल अनवर गोलंदाजी मार्कवरती. नासिर अली समोर खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आमिल यांच्या पहिल्याच बॉलवरती प्राप्त करतायत नासिर अली 1 धाव. षटक क्रमांक 30 धावा धाव फलकावरती. राकेश कहर आतापर्यंत 16 धावा केल्या. राकेश कहर यांनी त्यांच्या सोबतीला नासिर अली 13 धावांवरती खेळत असताना क्षेत्ररक्षणामध्ये बदल डावखोरे आताच्या फलंदाजासाठी. लॉंग ऑफला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सजवतायत. डीप बॅकवर्ड पॉइंटला आता क्षेत्ररक्षक ठेवलाय पंच साठी. चांगली कॅप्टन्सी सय्यद सोहेल यांची. बॅकफुटला गेले, अगदी दिशा दिली या बॉलला. आणि तशा प्रकारची गोलंदाजी होती आहे, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच टप्प्यावरची गोलंदाजी थोडीशी अवघड जाते. आणि ज्या वेळेला इनफॉर्म फलंदाज असतात तशा प्रकारची प्लॅनिंगने गोलंदाजी केली तर कुठेतरी अवघड जातं. आणि त्या प्लॅनिंगमध्ये जेव्हा फलंदाज फसतात तेव्हा फायदा होतो, आणि तोच फायदा घेण्याचा प्रयत्न आमिल अनवर करत असताना आता नासिर अली उजव्या हाताचे फलंदाज. मागच्या 2000 चांगला बॉल पडल्यानंतर अगदी बाहेर वळवला वेगाने, डॉट बॉल. आमिल अनवर आणि आमिल अनवर स्वतः एक स्पोर्ट्स अकॅडमी चालवतात, अनुभव आहे अनेक स्पर्धांचा. या बुलढाणा जिल्ह्यातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू. बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धांमध्ये आमिल अनवरची गोलंदाजी अशाच प्रकारची पाहायला मिळाली. नासिर अली यांना आता या बॉलवरती शांत ठेवत असताना आणखी एक चांगला बॉल, परंतु रिव्हर्स स्वीप काढला आपल्या पिटाऱ्यातून. बॉल थर्ड मॅन मंडळांच्या बाहेर. नासिर अलीच्या बॅटमधून चौकार. धावा 35, लॉस ऑफ 0. आतापर्यंत एकही विकेट पडली नाहीये. ब्रेक थ्रू मिळवून देण्याची गरज. अगोदरच्या बॉलवरती चौकार लगावला. आणखी शफल झाले, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि नासिर अली बाद. आमिल अनवरचा चांगला बॉल आणि नासिर अली बॅक टू दी पवेलियन. लोकेश डिंगोले याचा चांगला झेल. नासिर अली यांचा खेळ समाप्त. पहिला बाद प्रेम 11 चिखली संघाचा.
पहिला धक्का लागत असताना प्रेमी इलेव्हन चिखली संघाला आमिल अनवरची चांगली गोलंदाजी, प्लॅनिंगला फसवत असताना आमिल अनवर, आणि अनुभव आहे आमिल अनवर यांच्याकडे, कारण या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धांमध्ये खेळत असताना आमिल अनवरची अशाच प्रकारची विथ द प्लॅनिंग गोलंदाजी आम्हाला खूप स्पर्धांमध्ये पाहायला मिळाली आणि त्याचाच आज पुरेपूर अनुभव मैदानामध्ये झोकून देत असताना आमिल अनवर, नासिर अली बाद होत आहेत. 17 धाब्यांवरती नासिर अली बाद. प्रशांत ठाकूर मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचे हिरो प्रशांत ठाकूर स्ट्रायकिंगला सामना करतील आता आमिल अनवर यांचा. ओ पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील, धावबाद्याची, परंतु पंच सांगतायत पोहोचले आहे, म्हणजेच की आहे 3 षटक समाप्त, 36 धावा, 1 बाद. प्रेम इलेव्हन चिखली. मोहम्मद रिजवान गेल्या अनेक वर्षापासून टेनिस बॉल क्रिकेट खेळत आले मोहम्मद रिजवान, आणि अनुभव खूप जास्त त्यांच्याकडे. पहिला बॉल पटकलाय, शॉर्ट टर्म पुल केलाय प्रशांत ठाकूर, तेवढंच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करत असताना हार्दिक, आणि आज हार्दिकने प्रभावित केले त्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये, 100% देत असताना आपल्या संघासाठी हार्दिक. चांगला धावांचा बचाव, 2 धावा बचावत असताना हार्दिक मैदानाच्या आतमध्ये, आणि जर हार्दिकच्या जागेवर कुठेतरी दुसरा खेळाडू असता तर निश्चितच हा बॉल रोखू शकले नसते, परंतु हार्दिकने शेवटपर्यंत हार मानली नाही आणि चांगला स्टॉप करत असताना हार्दिक 2 धावेच्या मदतीने 38 धावा. हा बॉल अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर, पंच सांगतायत अवांतर धाव जोडली जाईल वाईटच्या स्वरूपात. आणि फिल्डिंग टीमने आता रेफरलची मागणी केली आहे, म्हणजेच की वाईटसाठी रेफरल घेतलाय फिल्डिंग टीमने, तर तिसरे पंच आता इन ऍक्शन असतील, तर बघूयात तिसऱ्या पंचाचं डिसिजन येण्याचं बाकी असेल. वाईट साठी तिसऱ्या पंचाकडे अपील, तर प्रेक्षको आपण पाहत आहात धर्मवीर आमदार चषक 2025 चा हा थरार, या स्पर्धेचा तिसरा दिवस, आणि उद्याचे सामने मी आपल्याला सांगतो ज्या प्रकारे उद्याच्या दिवसामध्ये आणखी 3 मातब्बर संघ एकमेकांसोबत भिडताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. त्यामध्ये पहिला संघ असेल आणि इट्स फिअर डिलिव्हरी, तिसऱ्या पंचांचा इशारा. चांगला बॉल अगदी गुडलेतला पडल्यानंतर अतिरिक्त उसळी धाववाद्याची संधी, क्विक कॉल होता प्रशांत ठाकूर यांचा, याही बॉलवरती 1 धाव सहजतेने येते आहे. एका धावेच्या मदतीने आता 39 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचतील.
चांगली सुरुवात, परंतु गोलंदाजीमध्ये अनुभव झोकून देत आहे मोहम्मद रिजवान. सहजासहजी धावा करू देत नाही. हा अनुभव सांगतो की कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते, कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी अशा सामन्यांमध्ये केली जाते तेच दाखवत असताना मोहम्मद रिजवान क्षेत्ररक्षणामध्ये बदल असेल आता कहर यांच्यासाठी. राकेश कहर स्ट्रायकिंगला. आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला सचिन ढवळे प्रहार पुणे परिसरातील एक संघ, सुवर्णमयूर मोताळा ज्यामध्ये आपल्याला मुंबई आणखी नागपूर परिसरातील अनेक नामवंत खेळाडू पाहायला मिळतील आणि बुलढाण्यातील एक संघ असेल राजेश छत्रपती बुलढाणा. खोदून काढलाय बॉल, इनसाइड आउट, डोक्यावरला बॉल सीमारेषेकडे जातोय. बॉल डिस्पॅच केलाय एक्स्ट्रा कव्हरला, चौकार. तो जो बल्लेबाज 6 गेंदों में 6 सिक्स लगाएगा उनको ये लिए एक इनाम है. अगर 6 सिक्स लगाता है 6 गेंदों में कोई भी बल्लेबाज तो उनके लिए पवन दादा भालेराव इनकी ओर से 51,000 रुपए का इनाम रहेगा पूरे प्रतियोगिता में. 51,000 रुपयांचं पारितोषिक असेल लगातार 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावणाऱ्या खेळाडूसाठी. आणखी एक खोलवर अगदी पटकलेला बॉल होता. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला शॉर्ट टर्म पोल करत असताना या स्पर्धेमध्ये जो फलंदाज 6 बॉलवरती 6 षटकार लगावेल त्याला पवनदादा भालेराव यांच्याकडून 51,000 रुपयांचं पारितोषिक त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागू असेल. तर आणखी येणाऱ्या काही काळामध्ये कोणता खेळाडू 6 बॉलवरती 6 षटकार खेचेल पाहण्याजोगं असेल. ओ हा बॉल अगदी बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल खाली, हार्दिक परंतु डोक्यावर हार्दिकच्या बॉल सीमा पार, चौकार. कडून कोणी गोलंदाजांनी घेतल्या तर सन्माननीय विजयभाऊ दुर्णे यांच्याकडनं 51,000 रुपयांचं पारितोषिक असेल. 6 बॉलमध्ये 6 विकेटसाठी विजयभाऊ दुर्णे यांच्याकडनं 51,000 रुपयांचं पारितोषिक. 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावले तर पवनदादा भालेराव यांच्याकडनं 51,000 रुपयांचं पारितोषिक. आणि दोघांना मिळतो हे याच टुर्नामेंटसाठी आहे की पूर्ण भारतातल्या. 4 षटक समाप्त, धावसंख्या 48, 48 धावा, 1 बाद. डीजेला संधी.
झाला आणि मायाबाई यांचा डान्सही समाप्त झाला असेल आता ड्रिंक्स ब्रेक नंतर. तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 4 षटकामध्ये धावसंख्या जर बघितली तर 48 धावा, एक बाद. प्रेम 11 चिखली संघ, प्रशांत ठाकूर त्यांच्या सोबतीला राकेश कहर जे की 9 बॉल मध्ये 22 धावांवरती खेळतायत, ज्यामध्ये 4 चौकार खेचले आहे. माया भाई बोलते और सबको नमस्ते बोलते हैं. मायाबाई त्या ब्रेकमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन मायाबाईंनी कालच्या काही दिवसांपासून खूप चांगलं करत आले आहे. मायाबाई स्ट्रायकिंगला राकेश कहर, आमिल अनवर स्पेलमध्ये बॅक केला आमिल अनवर यांना. आमिल अनवर मागच्या षटकामध्ये मात्र 7 धावा खर्च करत एक गडी बाद केला होता आणि नासिर अली यासारख्या विध्वंसक फलंदाजाला चालतं केलं होतं आमिल अनवर यांनी. फुलटॉस बॉल, या फुलटॉस बॉलला अलॉंग दी कार्पेट पुल केलाय डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. एकच धाव येते आहे. अमिल शेख चांगली गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आणि याही षटकामध्ये फुलटॉस बॉलला चांगला खेळले. बॅटिंग टीमचा रेफरल आलाय तिसऱ्या पंचाकडे. नो बॉल्स. आणि या स्पर्धेची खासियत राहिली आहे. अनेक प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक गॅलरीमध्ये जुळलाय. प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत असेल धर्मवीर आमदार चषक 2025 मध्ये. या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसरा सामना. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून या तिसऱ्या सामन्यामध्ये एकमेकांसोबत भिडले आहेत. तर या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. आणि पहिल्या दिवसापासून आतापर्यंत जोही संघ आतापर्यंत क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय, प्रत्येक संघ एक एक मॅच जिंकून आलेला आहे. तर यातला जो संघ जिंकेल क्वार्टर फायनल उपांत्यपूर्व फेरीसाठी दाखल होईल. आतापर्यंत जर बघितलं तर खूप चांगली स्पर्धा खेळत आली आहे. अनेक नामवंत सितारे गेल्या 2 दिवसामध्ये आपण बघितले आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला आणखी नामवंत सितारे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर उद्याच्या दिवसाला 3 संघ मैदानावरती दाखल होतील. पहिला सामना सचिन ढवळे प्रहार पुणे परिसरातील संघ जो की खेळेल सुवर्ण मयूर मोताळा संघासमोर. पहिल्या सामन्यातील पराजित संघ दुसरा सामना खेळेल राजेश संभाजी बुलढाणा संघासमोर जो की हा बुलढाण्यातील संघ आहे. 3 संघ उद्याच्या दिवसाला आमच्यासोबत जुळायला विसरू नका. या मैदानावरती आपली उपस्थिती प्रेक्षणीय आहे. यूट्यूब लाईव्ह म्हणजेच की tenniscricket.in च्या माध्यमातून सुद्धा थेट प्रेक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचते आहे. या संपूर्ण भारतवर्षातील विदर्भातील नामवंत स्पर्धा विदर्भाची चॅम्पियन्स ट्रॉफी या बुलढाणा नगरीमध्ये 2019 पासून खेळत आली आहे आणि येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत ही स्पर्धा आपल्याला भेटीला येणारच आहे. तिसरा पंच आता आणि तिसऱ्या पंचाला इट्स नो बॉल म्हणजे की पुढचा बॉल प्री हिट असेल. तिसरे पंच आता आपला निर्णय कळवत असताना की हा नो बॉल आहे, पुढचा बॉल फ्री हिट आणि फ्री हिट साठी स्ट्रायकिंग एंडला आहेत प्रशांत ठाकूर. आमिल शेख आता स्ट्रायकिंगला गोलंदाजी मार्क वरती. फ्री हिट वरती कशा प्रकारचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये प्रशांत ठाकूर यांनी एक विध्वंसक फलंदाजी केली होती ज्यामध्ये 31 धावांची खेळी केली प्रशांत ठाकूरने. प्रीहिटला
रीसचा वापर करत अगदी डीप स्क्वेअर बनवल्यांच्या बाहेर एक टप्पा चौकार. राव प्रसाददादा पदाट, बाळादादा देशमुख, उमेशदादा बर्डे यांच्या आयोजनातून धर्मवीर आमदार चषक 2025 सातारा मैदानाच्या आतमध्ये अवघ्या काही क्षणांमध्ये मेगा स्क्रीनवरती तिसरे पंचांचं डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत जर बघितलं तर 50 धावा धावपलकावरती झाले आहे. प्रेम 11 चिखली संघाच्या या बॉलचं डिसिजन येण्याचा बाकी असेल. प्रेक्षकांची गर्दी शेवटच्या सामन्यासाठी, रोजचा हा प्रेक्षणीय सामना असतो शेवटच्या दिवसातला, तर प्रेक्षकांची गर्दी अधिकच वाढते या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. जिथे जिथे सावली उपलब्ध आहे तिथे तिथे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतोय. आणि तिसऱ्या पंचांचा इशारा, इट्स फेअर बॉल, की या बॉलवरती येईल चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या 54 धावा, 54. पुढचा बॉल आमिल यांचा. आणखी एक वेळ हेलिकॉप्टर उडवलाय प्रशांत ठाकूर यांच्या बॅट मधून. हा हेलिकॉप्टर सीमा पार लँड करतोय. षटकार. ने 60 धावा. या बॉलवर ही स्वीप लगावलाय आपल्या पिटाऱ्यावरला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे या स्वीप साठी. त्या षटकारानंतर चांगला कमबॅक, मात्र एकच धाव येते आहे. प्रशांत ठाकूर गुजरात परिसरामध्ये नावाजलेले एक विध्वंसक, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप अनेक वर्षापासून सोडत आले आहे. प्रशांत ठाकूर, मागच्याही सामन्यामध्ये आपण प्रशांत ठाकूर यांची एक विध्वंसक फलंदाजी बघितली, ती खेळी 31 धावांची होती. मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्यामध्ये प्रशांत ठाकूर होते. राकेश कर आडव्या बॅटले खेचलाय, बॉल हवेत असेल परंतु हाही बॉल जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. राकेशच्या बॅट मधून मॅक्झिमम षटकार. प्रशांत फटकेबाजी करतात, त्या दुसऱ्या बाजूला राकेश सुद्धा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, अगदी सोडत खूप दूरवर होता बॉल. जर बघितलं आउटसाइड दी ऑफ स्टंप खूप जास्त वाईटर लाईनला ही गोलंदाजी झाली होती या बॉलवरती, त्यामुळे कनेक्शन प्रॉपर बॅट आणि बॉलचं झालं नाही. डॉट बॉल असेल. षटकारानंतर 67 धावा, 67ला 1. प्रेम 11 चिखली. प्रशांत ठाकूर सोबतीला राकेश कहर लागवत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक चांगला स्वीप आहे. फुल टॉस बॉलला अगदी दिशा दिली आहे डीप स्क्वेअर लेगला. या बॉलवरती मात्र येईल एक धाव. षटकाची समाप्ती. 5 षटक समाप्तीनंतर प्रेम 11 चिखली संघाची धावसंख्या 68ला 1. 5 षटक समाप्त.
68 68 धावा, 68 ला एक प्रेम 11 चिखली. एका बाजूला प्रशांत ठाकूर फटकेबाजी करतायत तर दुसऱ्या बाजूला राकेश कहर. अगदी कहर त्यांच्या फलंदाजीमध्ये दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. 30 धावेंवरती 13 बॉलमध्ये खेळी केली आहे राकेश कहर यांनी. 4 चौकारांनी 1 षटकाराच्या मदतीने 30 धावा. मोहम्मद रिजवान आणखी एक अनुभवी गोलंदाजी मार्कवरती. अनेक वर्षाचा अनुभव. खूप थोडासा बाहेर टाकलेला बॉल इनसाइड आउट चांगला खेळलाय. लॉंग ऑफ आणि मिड विकेटच्या अगदी फाईन हा फटका खेळला होता राकेशने. या बॉलवरती अगदी एकच धाव. आणि मोहम्मद रिजवानांचा बॉल बघा ज्या प्रकारे हा बॉल टाकला. थोडासा बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि अगदी हातामध्ये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी हा फटका खेळला राकेशने. एकच मात्र धाव. चांगल्या युक्तीने गोलंदाजी करतायत मोहम्मद रिजवान. अशा मोठ्या सामन्यामध्ये अनुभव कामाला येतो. थोडासा लो लुक खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी कॉर्नरवरती हा बॉल लागला. प्रशांत ठाकूर यांचा निराश आहेत या फटक्यावरती. प्रशांत एकच धाव येईल. प्रशांतला वाटला हा बॉल सीमा पार जाऊ शकला असता. थोडंसं लवकर हा फटका खेळले प्रशांत त्यामुळे हा बॉल बॅटच्या अगदी कॉर्नरला लागला. मधोमध फटका खेळू शकले नाही प्रशांत. एकच धाव आली आहे. चांगला अनुभव मागच्या 2 बॉलवरती पाहायला मिळतोय. 70 धावा 70 लॉस ऑफ 1. राकेश कहर स्ट्रायकिंगला. समोर खेळला डीप कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. डीप कव्हरला आहे क्षेत्ररक्षक. डोक्यावरून बॉल जातोय सीमा पार. राकेश कहरच्या बॅटमधून चौकार. वरनं चौकार येतोय राकेश कहर यांच्यासाठी. 74 74 धावा. आताही आणखी एक फुलर लेन स्वरूपाचा बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा ही सहजतेने प्राप्त होत आहेत. 2 धावेच्या मदतीने आता 76 धावेंवरती धाव संख्या 76. राकेश कहर 17 बॉलमध्ये 37 धावांच्या खेळीवर खेळत असताना त्यांच्या सोबतीला नॉन स्ट्रायकर एंडला 9 बॉलमध्ये 20 धावांवरती प्रशांत ठाकूर आहेत. मोहम्मद रिजवानचं आतापर्यंत हे षटक खूप चांगलं. पहिल्या डावामध्ये एक चांगला खेळलाय फटका. फुलटॉस बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरला अगदी दिशा दिली या बॉलवरती. मोहम्मद रिजवान यांचं चांगलं षटक. त्या चौकारानंतर चांगला कमबॅक. षटकाची समाप्ती. 6 षटक समाप्त आणि प्रेम 11 चिखली संघाची धावसंख्या झाली आहे 77 77 धावा 1 बाद. लोकेश डिंगोली या गोलंदाजी मार्कवरती. इनसाइड आउट चांगला खेळलाय फटका. प्रॉपर कनेक्शन झाला नाही हातामध्ये. सोप्पा झेल टिपलाय आणि राकेश कहरचा खेळ झालाय समाप्त.
डीप एक्स्ट्रा कव्हरला एक सोपा झेल पकडला. विथ द प्लॅनिंग गोलंदाजी झाली राकेश कहर यांच्यासाठी आणि राकेश कहरने खूप चांगली फलंदाजी केली आहे. 19 बॉलमध्ये 38 धावा करत 5 चौकार आणि 1 षटकार त्याने लगावलाय. जरूर बाद झाला शेवटच्या क्षणांमध्ये, परंतु त्याचं काम योग्यतेपणे करून गेला राकेश कहर. योगेश सोळंकी आणखी एक विध्वंसक फलंदाज दाखल होत असताना फलंदाजीसाठी. पहिलाच बॉल लॉंग ऑफच्या रिजन मध्ये एकच धाव येते आहे आणि एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 78 धावांवरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत जर बघितलं तर लोकेश डिंगोलेचं षटक चांगलं पाहायला मिळतंय. पहिल्या बॉलवरती राकेश कहर यांना चालतं गेलं, त्यानंतर एक चांगला बॉल टाकला डावखुरी आताच्या फलंदाजासाठी. क्षेत्रक्षणामध्ये बदल, डीप कव्हरला, लॉंग ऑनला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फाईन, डीप मिड विकेटला आणि अगदी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सजवलाय प्रशांत ठाकूर यांच्यासाठी. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न टॉप एज झालाय, बॉल हवेत आहे आणि पकडला गेलाय झेल. प्रशांत ठाकूर बाद. चेक. यांच्याकडनं 11,000 रुपयांचं पारितोषिक असेल. लगातार 3 6 लगाने वाले बल्लेबाज के लिए पवनदादा भालेराव इनकी ओर से 11,000 रुपए का इनाम दिया जाने वाला है इस मुकाबले में. जो बल्लेबाज 3 6 लगाएगा उनके लिए 11,000 रुपए का इनाम. जो बल्लेबाज 3 गेंदों पे 3 6 लगाएगा उसके लिए पवनदादा भालेराव इनकी तरफ से 11,000 रुपए का प्राइज रखा गया है. तर 3 बॉलवरती 3 षटकार लगावलेला फलंदाजासाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक पवनदादा भालेराव यांच्याकडून. 78 धावा पहिल्या डावातला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावत संख्या 78, षटक क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये. लोकेश डिंगोले याने पहिल्या बॉलवरती राकेश कहर यांचा खेळ समाप्त केला आणि आता प्रशांत ठाकूरला सुद्धा चालतं केलंय. 2 मोठे ब्रेक थ्रू मिळवून दिले आपल्या संघासाठी. अगदी डाऊन द लेग बॉल होता, खराब बॉल, अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल. 79 धावा. पहिल्या डावामध्ये प्रथमतः टॉस जिंकला होता गुलजमा 11 खामगाव संघाने. गोलंदाजीचा निर्णय त्यांचा राहिला, परंतु सुरुवात चांगली झाली पहिल्या षटकांमध्ये. प्रेम 11 चिखली संघाची. नासिर अली त्यांच्या सोबतीला राकेश कहर. प्रशांत ठाकूरची चांगली एक छोटी खेळी परंतु विध्वंसक खेळी पाहायला मिळाली. आणखी एक आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल अगदी खाली राहिला. प्रॉपर बॅटवरती बॉल आला नाही. हाई बॉल डॉट. लोकेश डिंगोलिया मागच्या षटकामध्ये त्याने जर बघितलं धावा कमी खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये 2 महत्वाचे गडी बाद केले आहे लोकेशने. हाई बॉल खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, सरळ डाऊन द ट्रॅक खेळलाय बॉलला. दुसरा धावेचा कॉल, फेकी तिथपर्यंत येणार नाही आणि 2 धावा सहज होतील प्राप्त. चांगली रन बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये योगेश सोळंकी त्यांच्या सोबतीला अजाज जे की कॅप्टन आहे संघाचे. कर्णधार पदाला साजेशी खेळी शेवटच्या क्षणांमध्ये करणं अपेक्षित असेल. कितपर्यंत मजल मारेल पहिल्या डावात बघण्यासारखं. आणखी एक लोअर फुल टॉस समोर आणखी खेळला, या बॉलला दिशा दिली आहे. दुसरा धावेचा हाही यावेळेला कॉल असेल आणि आताही 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. या शेवटच्या बॉलवरती येत आहेत 2 धावा. 60 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि प्रेम 11 चिखली संघाची धावसंख्या झाली आहे 83. 83 3 प्रेम 11 चिखली.
7 षटक समाप्त. पहिल्या डावातल्या आतापर्यंत 83 धावा. पहिल्या डावामध्ये लोकेश डिंगोलिया याचं खूप चांगलं इकॉनॉमिकल 2 षटका पाहायला मिळाले, ज्यामध्ये त्याने 2 षटकामध्ये 22 धावा खर्च करत 2 महत्वाचे गडी बाद केले आहे. माधव तेलगोटे पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होता माधवने. शेवटच्या या षटकासाठी पहिलाच बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल असतील, पकडले गेले. जेल आणि योगेश सोळंकी यांचाही संपलाय खेळ. अशफाक रबाडा टाळ्या शिट्टांचा गजार होतो आहे. अशफाक रबाडा ज्या वेळेला दाखल झाले आहेत फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये, हे फॅन फॉलोइंग आहे अशफाक रबाडा यांची. 83 धावा, 83ला 4. आणि बुलढाण्याचे दर्दी प्रेक्षक आहे, रोज आपल्या कामाला विराम देऊन प्रत्येक सामन्याचा आनंद घेत असताना प्रेक्षक वर्ग. आणि प्रेक्षकांसाठी शेवटच्या दिवसाला आणखी एक मेजवानी आपल्यासाठी ठेवली जाईल, जे की आमचे आयोजक विजूदादा पवनदादा यांच्या माध्यमातून आपल्या समोर निश्चितच शेवटच्या काही दिवसामध्ये येईलच. 83 धावा, 83ला 4. खूप जास्त बाहेर हा बॉल, पंचांचा इशारा येतो आहे. वाईट बॉल, अवांतर धाव जोडली जाते आहे. आणि हे प्रेशर आहे अशफाक रबाडा यांचं. जर मागचा सामना आपण बघितला असेल तर अशफाक रबाडा यांनी त्यांच्या स्लॉट मधले बॉल अगदी प्लॉट केले मैदानाच्या बाहेर, आणि 2 षटकार ज्यामध्ये खेचले होते ते मैदानाच्या बाहेर खेचले होते अशफाक रबाडा यांनी. तर ही अगदी फॅन फॉलोइंग वाढली आहे अशफाक रबाडा यांची मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर शेवटच्या काही क्षणांमध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर खाली राहिला बॉल. डॉट बॉल, चांगला बॉल माधव तेलगोटे यांचा. आणि अशा विध्वंसक फलंदाजाला शांत ठेवणं कुठेतरी कौतुक करावं लागेल फलंदाजाचं. गोलंदाजाचं ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे माधवने, या शेवटच्या क्षणामध्ये प्रेशर असतं, कारण पहिल्या डावामध्ये जिथपर्यंत धावा खर्च करेल गोलंदाज, त्या तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये त्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागतो. आणि ते फलंदाजांना कुठेतरी अवघड जाईल, त्यासाठी तुम्हाला ते रोखणं महत्वाचं. आणि तेच करत असताना माधव आतापर्यंत हाई बॉल अगदी बॅक ऑफ द हँड टाकला होता. आणि आता मात्र अशफाक, बघूयात पंच डिसिजन देतीलच. तो चाल करतायत अशफाक, आणि अशफाक रबाडा बाद होतील धावबद्याच्या रूपामध्ये. 5वा गडी बाद शेवटच्या क्षणांमध्ये होतो आहे. विकेट सोडत असताना अशफाक रबाडा. मागच्या सामन्यामध्ये अशफाकने खूप नेत्रदीपक फटके लगावले, परंतु या मॅच मध्ये एकही बॉल बॅटवरती चढला नाही अशफाकच्या. आणि ही खासियत आहे या मैदानावरची, जशी चांगली गोलंदाजी होईल तसे फलंदाजांना बीट करण्यासाठी सक्षम राहतात गोलंदाज. आणि तेच आता पाहायला मिळतंय. माधव तेलगोटे ज्यांनी एक जरूर वाईट टाकला होता, तदनंतर माधवने चांगली गोलंदाजी केली आहे. कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत शेवटच्या क्षणांमध्ये झाली आहे, शेवटच्या षटकामध्ये झाली आहे माधव तेलगोटे यांची. स्ट्रायकिंगला आता आहेत अजाज, कॅप्टन प्रेम 11 चिखली संघाचे. ओ रिव्हर, आता हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. यॉर्कर पेश केला वेगाने, पंचांचं बोट आकाशाकडे, आणि अजाज यांचा खेळ आता समाप्त केलाय. आणखी एक धक्का प्रेम 11 चिखली संघाला. एटी 84 धावा, 5 बाद शेवटच्या क्षणांमध्ये. माधव तेलगोटेने प्रेक्षकांना मोहून टाकणारी गोलंदाजी केली आहे. असं वाटलं शेवटच्या क्षणांमध्ये धावा येतील, परंतु सहजासहजी आतापर्यंत धावा खर्च केल्या नाहीये माधवने. जर बघितलं तर आतापर्यंत अनिकेत भोई नवीन फलंदाज.
मात्र एकच धाव जे की वाईटच्या स्वरूपात आली होती माधव यांच्या. एकही बॉल बॅटला लागू दिला नाहीये माधवने शेवटच्या या षटकामध्ये. एकच मात्र धाव आली होती वाईटच्या स्वरूपात. बांधून ठेवलं या शेवटच्या षटकामध्ये माधवने फलंदाजांना. कितीही मोठे फलंदाज असू द्यात परंतु अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर अवघड जातं फलंदाजांना खेळण्यासाठी. माधव तयार. हाय बॉल टॉपेज झालाय. बॉल हवेत असेल. माधव खाली येत आहेत. पकडला गेलाय ज्याला आपल्याच फॉलो थ्रू मध्ये आणि शेवटच्या क्षणांमध्ये माधवने पुन्हा गडी बाद केलाय चिखली 11 संघाचा. आणि या शेवटच्या क्षणांमध्ये 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंघ 84 84 धावा 7 बाद आणि या षटकामध्ये एकूण 2 षटकांमध्ये 14 धावा खर्च करत 3 गडी बाद केले आणि एक मात्र धाव खर्च केली आहे शेवटच्या क्षणांमध्ये. तुमचा 12th मॅन या अगोदर आम्ही सांगितलं होतं की वर पाठवा म्हणून. आपल्याला वारंवार आम्ही सूचना देत आलोय. पहिला बॉलला कॅच आउट, त्यानंतर एक व्हाईट बॉल आला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर रनआउट आला, त्यानंतर आणखी डॉट बॉल,
शेवटचा बॉल म्हणजेच की आता या पहिल्या डावातला खेळ समाप्त झालाय. पहिला डाव समाप्त. धावसंख्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 84 धावा आणि 85 धावांचं आव्हान. दुसऱ्या डावामध्ये 85 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळेल गुलजमा 11 खामगाव संघ. तर आता या दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळतील व्हॉइस ऑफ विदर्भ RJ ओम. तर भेटूयात दुसऱ्या डावामध्ये. तिथपर्यंत मी समालोचक अनिकेत आपली रजा घेतो. धन्यवाद. त्यांच्या माध्यमातून सन्माननीय आदरणीय विजयदादा दोरणे, पवनदादा भालेराव, सन्माननीय बाळाभाऊ देशमुख, समवेत उमेशजी बर्डे, प्रसादजी पदात यांच्या नियोजनात आयोजनात आयोजित धर्मवीर आमदार चषक 2025चा थरार तुम्ही पाहत आहात. स्पर्धेचा तिसरा दिवस आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा 85 धावांचं लक्ष आहे प्रेम 11 चिखली या टीमचं. गुलजामा 11 खामगाव संघाला विनंती असेल की सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. लाईट्स अपील बिलकुल होणार नाही सामन्यात, याची थोडीशी काळजी बाळगा. त्यामुळे लगेच आता सलामीच्या जोडीला पाठवायचं आहे. उद्याच्या दिवसामध्ये काही चित्त थरारक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतील. उद्या खेळताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये मागच्या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन राजे छत्रपती बुलढाणा समवेत दुसरा संघ उद्याच्या दिवसामध्ये सचिन ढवळे प्रहार 11 पुणे आणि तिसरा संघ सुवर्णमयूर मोताळा. 3 मातब्बर संघ इन ॲक्शन असतील उद्याच्या दिवसात. पहिल्या डावाचा जर विचार केला तुम्ही तर नासिर अली नतिया 17 धावा, राकेश कहर 38, प्रशांत ठाकूर 20 धावा. त्यानंतर कुठल्याही बॅटरला दुहेरी आकडा गाठता आला नाही आणि 84 धावा बनवल्या पहिल्या डावात.
आता 85 धावांचं लक्ष्य. पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सॅम आणि त्यांच्या समवेत शुभमजी गाडे. कोण खाऊन जाणार भाव, कुणाला सुटली हाव, आणि सुरू होतोय या महत्वपूर्ण सामन्याचा दुसरा डाव. पडाव डाव, आणि या डावाच्या सुरुवातीला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 85 धावांचं लक्ष्य. लगातार 3 षटकार लगावणाऱ्या खेळाडूंसाठी सन्माननीय पवनदादा भालेराव यांच्या माध्यमातून 11,000 रुपयांचं पारितोषिक दिल्या जाईल. ते शुभ हस्ते सन्माननीय कुणाल भैया गायकवाड यांच्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात येईल. 11,000 रुपयांचं पारितोषिक. पंच्याऐंशी धावांचं लक्ष्य. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये विशेष तिवारी आणि अकील ही सलामीची जोडी खास करून दुसऱ्या डावात नजरा असतील. गोलंदाजीमध्ये मागच्या सामन्याचा सामनावीर विजय भारवाड, सुरेश नाथ, गोलंदाज अशफाक रबाडा या काही प्रमुख गोलंदाजावर राकेश कहरवर नजर असेल. या दुसऱ्या लढतीमध्ये या दुसऱ्या डावात सलामीची जोडी बॅटिंगसाठी विशेष तिवारी, मागच्या सामन्याचा सामनावीर, त्याच्या सोबतीला अकील येत आहेत. दोन मातब्बर विदर्भातील फलंदाज, एक युवा सितारा जो छाप टाकतोय विदर्भाच्या टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळात, तर एक अनुभवी बॅटर गुलजामा 11 संघाचाच प्रतिनिधित्व करतात अकील. सुरेश नाथ बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं षटक हाताळण्यासाठी धर्मवीर आखाडा एंड कडून सुरेश नाथ येत आहेत. गुजरात मधील पोरबंदरचा हा दर्जेदार असा वेगवान गोलंदाज पोरबंदर एक्सप्रेस सुरेश नाथ बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गुजरातचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. प्रेम 11 चिखली या टीम मध्ये अजाज खोकरच्या नेतृत्वात. 84 धावा, 85 धावांचं लक्ष्य. पंच तयार होत आहेत. गोलंदाज धर्मवीर आखाडा एंड कडून सुरेश नाथ. tenniscricket.in आणि यूट्यूबच्या वाहिनी माध्यमातून मैदानावर जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत या महत्वाच्या लढतीत. चलिए मैच को शुरू करना है तुरंत. तर पंचांकडनं इशारा येतोय. स्ट्राइकिंग एंडला विशेष बॉलिंग ट्रॅकवर सुरेश नाथ. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल कापला. हा बॉल खोदून काढत असताना क्षेत्ररक्षक मिडॉनला सिंगल रन. एजाज खोकर होते. मिडॉनला खातं उघडतात विशेष तिवारी. 47 बॉल मध्ये 84 धावा करायच्या आहेत या सामन्यात. बॅटिंग मध्ये जरूर डेप्थ आहे या टीमच्या. सोहेल, लोकेश, मोहम्मद फैजान सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतात. माधव तेलगोटे चांगली बॅटिंग करतात. सोनूने चांगली बॅटिंग केली होती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल सुरेश नाथ. ही खासियत आहे खेळाडूची. यॉर्कर चांगले टाकतो नेहमी. वेग भरपूर आहे आणि महत्वाच्या महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धा खेळल्यात. शिवन्या कप जबलपूर मध्ये तर अक्षरशः गोलंदाजीमध्ये आग ओकली होती या खेळाडूने. आणि त्या आधीच्या झालेल्या स्पर्धेत प्रहार प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली बॉलिंग केली होती. समोर टाकलेला बॉल बॅटच्या आतली कडा लागली. बॅकवर्ड स्पेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक सुरेश नाथ. अचूकता, अनुशासन. नवा बॉल खूप चांगल्या प्रकारे हाताळतो हा खेळाडू. एक रन या बॉलवर खातं उघडलं अकील यांचं सुद्धा. अकील सय्यद आणि विशेष तिवारी ही सलामीची जोडी. मैदानात प्रेक्षकांची आज गर्दी पाहायला मिळते. पायावरचा बॉल लीडिंग एज हवेत गेलाय. विजय बॉलच्या खाली पकडलाय. विजयने झेल. सुरेश नाथ होतील बाद. पहिला धक्का. मागच्या सामन्याचा सामनावीर बॅक टू द पवेलियन विशेष तिवारी.
2 धावांवर पहिला धक्का लागत असताना गुलजामा इलेव्हन खामगाव संघाला मोठी विकेट, मोठा धक्का. नवीन फलंदाज फैजान बॅटिंग साठी. पायावरचा बॉल फ्लिक केलाय मिड विकेटच्या दिशेने, डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या 3 रन, 3 ला 1 गुलजामा इलेव्हन खामगाव. फुल टॉस बॉल फ्रंट फुटवर येऊन चांगला कव्हर ड्राईव्ह लगवत असताना सिंगल या बॉलवर मिळेल. अशफाक रबाडाचा चांगला थ्रो, सिंगल रन, षटक समाप्त. धावसंख्या 4 ला 1 गुलजामा खामगाव. चलिए मैच को थोड़ा सा फास्ट लेके जाना है. एक षटक समाप्त. धावसंख्या 4, 1 गडी बाद. दुसरं षटक सुरुवातीला बॉलिंग साठी. दुसऱ्या षटकात मेहुल मॅक्सी उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज. मेहुल चौधरी बॉलिंग ट्रॅक वर येत असताना मेहुल मॅक्सी मॅन फ्रॉम मेहसाणा गुजरात. मेहसाणा परिसरातील गुजरात राज्यातला हा खेळाडू बॉलिंग साठी. 42 बॉल मध्ये 81 रन करायचे आहेत. अकील सय्यद स्ट्रायकिंग एंडला. खामगावचा एक अनुभवी फलंदाज. पहिला बॉल समोर मारण्याचा प्रयत्न, लीडिंग एज बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत. चांगला झेल सुरेश नाथचा. विकेट मिळते पहिल्याच बॉलवर मेहुल मॅक्सीला आणि फलंदाज होतील अकील बाद. दुसरा धक्का गुलजामा खामगाव या टीमला. सामना दबावाची लढत आणि या दबावाच्या लढतीत एक मोठी धावसंख्या त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना विशेष तिवारी आणि त्याचबरोबर अकील सय्यद हे दोन्ही सलामीवर झटपट परतले. अशा परिस्थितीमध्ये आता दबाव वाढलाय आणि या दबावाच्या क्षणात आता फैजान आणि सोनूला पार्टनरशिप सुद्धा करायची आहे, धावा सुद्धा काढायच्या आहेत, विकेट्सही नाही जाऊ द्यायच्या. या दुहेरी दबावात कशा प्रकारे खेळ करतात दोन युवा फलंदाज हे बघावं लागेल. पहिला बॉल सोनूसाठी. बॅट थोडीशी लेट आली, वेगाने बॉल निघून जातोय. विकेट कीपर नासिर अली नतियाच्या हातात. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करत असताना मेहुल चौधरी. 40 बॉल मध्ये अजून या सामन्यात धावा करायचे 81. विकेट आली मागच्या बॉलवर. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याच्या प्रयत्नात अकील सय्यदने विकेट ड्रॉ केली. आणखी एक चांगला बॉल खोदून काढलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेतचं. एकच रन मिळेल या बॉलवर. सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाही, जरूर धावफलक हलतं राहू शकते. या 1 रनच्या मदतीने धावसंख्या 5, 2 गडी बाद. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. परंतु उद्या होणारे सामने चित्त थरारक असतील. उद्याच्या दिवसात धर्मवीर आमदार चषक 2024चा विजेता संघ राजे छत्रपती बुलढाणा, सुवर्णमयूर मोताळा आणि पुणे परिसरातला सचिन ढवळे प्रहार 11 पुणे, ह्या 3 टीम इन ॲक्शन असतील. आणि या तिन्ही टीम मध्ये भारताच्या कान्याकोपऱ्यातल्या अनेक स्टार क्रिकेटपटू
इन ऍक्शन पाहायला मिळतील उद्याच्या दिवसात. 5-2 अशी परिस्थिती सध्या गुलजामा 11 खामगाव संघाची. ओ चांगला बॉल यावेळी पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय अँगलने. ऑफकटर पेश केला होता शार्प बॅटचं म्हणून बाहेर निघत असताना विकेट किपर नासिरच्या हातात डॉट बॉल. कमाल गोलंदाजी करत असताना या लढतीमध्ये गोलंदाज मेहुल चौधरी अर्थातच मॅक्सी या नावाने प्रसिद्ध आहे या खेळाडू. डॉट बॉल. फिल्डिंग चेंजेस करत असताना कर्णधार एजाजची नेहमीच चांगली कॅप्टन्सी राहिली आहे. तुम्ही विविध स्पर्धा अजादला कॅप्टन्सी करताना पाहता तो सातत्याने नेहमी झोकून देतो टीम मध्ये स्वतःला. फुलटॉस बॉल समोर मारलाय वसूल करण्याचा प्रयत्न. समाचार घेत असताना बॉल चाललाय आता 2 टप्पे खात लॉंग ऑनला सीमा पार चौकार. टॉस बॉल होता फ्रंट फुटवर येत समोर मारला समाचार या बॉलचा घेत असताना या बॉलवर चौकार येतोय. फलंदाज फैजानच्या बॅटमधून या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 9 अशा पटक्यांची गरज आहे. टीम गुलजामा 11 खामगाव संघाला पॉवर प्लेचा आता शेवटचा बॉल शिल्लक. 37 बॉल मध्ये 76 रन करायचे आहेत या ठिकाणाहून. आतमध्ये आला बॉल बॅकफुटला जात बॅटचा फेस ओपन करत दिशा दिली गलीमध्ये हा बॉल तोपर्यंत सिंगल मिळेल. या 1 रनच्या मदतीने षटक समाप्त. 2 पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर गुलजामा 11 खामगाव 10-2 10 रन लॉस ऑफ 2 विकेट. गेंदे और यहां से 75 रन बनाने होंगे गुलजामा 11 खामगांव को. बेहतरीन गेंदबाजी पावर प्ले के ओवरों में पहले सुरेश नाथ दूसरे ओवर में मेहुल चौधरी दोनों गेंदबाज छाए रहे. लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन गेंदबाजों में साझेदारी के साथ गेंदबाजी करते हुए नजर आए. दोनों गेंदबाज बांध कर रखा बल्लेबाजों को. बड़ा टोटल रखा है सामने. उस लक्ष्य का पीछा करते हुए उतनी खास शुरुआत नहीं कर पाई गुलजामा 11. इस बार एक और अच्छी गेंद सटीक यॉर्कर. 1 रन आसानी से. दूसरे की कोशिश अच्छी रनिंग बिटवीन विकेट की तहत ये 2 रन चुरा लिए दोनों बल्लेबाजों ने. सोनू फैजान सुरेश नाथ गेंदबाजी के लिए आए थे. पहली गेंद अच्छी यॉर्कर. सुरेश ने अच्छी यॉर्कर फेंकी है. अब तक देखा जाए तो नए बॉल से जिन्होंने कंट्रोल के साथ गेंदबाजी की है ऐसे कम गेंदबाज आपको दिखाई दे इस मैदान पर. उसमें से एक सुरेश नाथ. इस बार पैरों पर गेंद लपेटना चाहते थे ऑन साइड के क्षेत्र में. ऑप्टम के बाहर सफल जरूर हुए थे लेकिन गेंद की लाइन में ठीक तरह से बल्ला आया नहीं. इसी के कारण सिंगल रन लेग बाइस के फल स्वरूप आता हुआ. इस सिंगल रन के साथ रन संख्या में इजाफा. रन संख्या जो पहुंची है 13 रनों पर. 34 गेंदों में यहां से 72 रन. बिल्कुल मुश्किल है ये मुकाबला लेकिन नामुमकिन नहीं. क्रिकेट अनिश्चितता का खेल है और इस खेल में कब क्या हो जाए कोई कह नहीं सकता. कोई प्रेडिक्शन नहीं कर सकता. एक और अच्छी यॉर्कर पेश करते हुए बड़े शॉट के लिए जा रहे थे सुरेश नाथ ने. जिसने अच्छी तरीके से गेंदबाजी की. यॉर्कर खास करके नई गेंद से जिस तरह से फेंक रहे हैं ना मानो कि आज गोले दाग रहे हो मैदान के अंदर. सुरेश नाथ बिल्कुल मौका नहीं दे रहे बल्लेबाजों को बड़े शॉट खेलने का. यॉर्कर अच्छी फेंक रहे. जड़ में गेंदबाजी बिल्कुल वहां से बड़े शॉट लगाने का कोई मौका नहीं बल्लेबाजों के पास. इस बार डांसिंग डाउन द ट्रैक गए थे बल्लेबाज. कुछ अलग करने की कोशिश अलग पैंतरा आजमाया था. सिंगल आएगा कवर क्षेत्र से. इक्का दुक्का से बात तो नहीं बनने वाली. सोनू और फैजान को यह चीज भली भांति पता है लेकिन जब अच्छी तरीके से गेंदे हो सामने से गेंदबाज हावी हो उस समय भी आप बड़े शॉट लगाने के चक्कर में विकेट भी खो सकते हो.
इसी के कारण देखा जाए तो अच्छी गेंदों को अभी तक फिलहाल सम्मान ही दिया है दोनों बल्लेबाजों ने। प्रयास पूरे जारी है, प्रयास के पूरे मार्क, उसमें कोई दो राय नहीं। इस बार सामने फेंकी थी, स्लाइडली ओवर पिच, हवा में है गेंद, खिलाड़ी नीचे, दूरी नहीं मिली पूरी और विकेट आई फैजान की। आखिरकार सुरेश नाथ को मिली है दूसरी सफलता और तीसरा झटका गुलजामा 11 खामगांव को। रनों पर ये लगने वाला तीसरा झटका, फैजान जल्दी निपट गए, विकेट आई, बड़ी झटका, बड़ी मछली जाल में। 31 गेंदों में 71 रन बनाने होंगे यहां से और थोड़ा सा शिकंजा कसा लिया है इस मुकाबले पर प्रेम चिकली ने। एक तरफ गुलजामा जी शाह इनकी टीम गुलजामा 11 खामगांव, तो दूसरी तरफ प्रेमजी साळवे इनकी प्रेम 11 चिकली टीम खेलती हुई। पवन दादा भालेराव, विजयभाऊ दोनों इस मुकाबले का लुत्फ उठाते हुए। सामने की गेंद बॉटम हैंड का उपयोग करते हुए एक लजीज ड्राइव देखने को मिला हार्दिक वानी के बल्ले से। सिंगल आएगा, इस सिंगल के साथ सुरेश नाथक का बेहतरीन स्पेल हुआ समाप्त। 2 ओवर में 8 रन देकर 2 विकेट चटकाए सुरेश नाथ की बेहतरीन गेंदबाजी इस मुकाबले में। 15 पर 3 है रन संख्या गुलजामा खामगांव। समाप्ति के पश्चात रन संख्या 15 रनों पर। 30 गेंदों में 70 रन चाहिए यहां से टीम गुलजामा 11 खामगांव को। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, क्रिकेट में कब क्या हो जाए कोई कह नहीं सकता। बिल्कुल ये खेल कब पासा पलट जाए कोई कह नहीं सकता। इस गेम में कुछ प्रेडिक्शन करना थोड़ा सा देखा होगा तो यहां से जल्दबाजी होगा। 30 गेंदों में 70, हार्दिक वानी एक युवा बल्लेबाज सामने। पहली गेंद ठीक बल्ले के सामने से बाहर निकली, बेहतरीन ऑफ कटर के साथ शुरुआत गेंदबाज मेहुल चौधरी इनके द्वारा। और लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन जरूर है, लेकिन उसी तरीके से अच्छी लाइन और लेंथ के तहत टिप्पे के तहत गेंदबाजी की है। अनुशासन नजर आया गेंदबाजी में। इस बार भी कुछ मानो पिछली गेंद का एक्शन रीप्ले था, टिप्पा पड़ा, बाहर निकली विकेट कीपर के दस्तानों में, उसी तरीके से बल्ला फेंका था बल्लेबाज हार्दिक ने। गेंद के ऊपर टिप्पा अच्छा रखा है ऑफ्टम के बाहर की लेन, जहां से गेंद को ऑफ्टम के बाहर कटा रहे हैं, घुमा रहे हैं, घुमाव है इस विकेट के ऊपर। और काफी मरम्मत की है इस विकेट की स्वप्निल जी पोपलघाट और उनकी पूरी टीम ने। लोअर फुल टॉस गेंद, बल्ले का अंदरूनी किनारा, नासिर अली नतिया का अच्छा प्रयास इस गेंद को रोकने के लिए। बैकअप मौजूद था विकेट के ठीक पीछे शॉर्ट पॉइंट लेग क्षेत्र में। 1 रन आएगा इस गेंद पर। स्ट्राइक रोटेट हुई है, अपने आप से थोड़ा सा नाराज नजर आए हार्दिक वानी, क्योंकि उनको पता था कि ये लोअर फुल टॉस गेंद को मैं कन्वर्ट कर सकता था, लेकिन अगर मगर को क्रिकेट में तवज्जो दी नहीं जाती। जो कुछ करना है आपको इसी क्षण में करना है, इसी मुकाबले में करना है, यही करना है, इन्हीं गेंदों पर करना है, क्योंकि अभी नहीं तो फिर कभी नहीं। रन संख्या 16 रन, 3 विकेट। पिछली गेंद पर सिंगल आकर स्ट्राइक रोटेट हुई। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन फिलहाल, इसी कारण फील्ड में तब्दीली हो रही है।
सामने की गेंद ओवर द बॉलर हेड खेला है, अच्छा शॉट, खिलाड़ी मौजूद, लॉन्ग ऑफ से राकेश की बेहतरीन फील्डिंग, दूसरे रन की कोशिश है, मिल जाएंगे 2 रन, क्या अपील होगी? अपील हो रही है और तीसरे अंपायर का रुख करते हुए ऑनफील्ड अंपायर थोड़ा समय लिया, तीसरे अंपायर का रुख, रनआउट चेक करना है नॉन स्ट्राइकिंग एंड पर, बेहतरीन फील्डिंग नजर आई राकेश कहर इनके द्वारा, एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी गुजरात से, थ्रो किया गेंदबाज के हाथों में, क्या यहां से दिक्कत होगी? क्या एक और झटका लगेगा गुलजामा 11 खामगा को? तब तक ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट कर लेना है, ड्रिंक्स ब्रेक तब तक कंप्लीट होना चाहिए। तीन ओवर की समाप्ति के पश्चात सामने की गेंद, अच्छा अलोंग द कार्पेट ऑफ ड्राइव लगाते हुए खिलाड़ी मौजूद है लॉन्ग ऑफ क्षेत्र में, राकेश, एक रन, दूसरे की कोशिश और 2 रन मिल जाएंगे। रन संख्या इन्हीं 2 रनों के साथ 20 रन 20, आखिरी गेंद बची होगी इस ओवर की और साथ ही साथ मेहुल चौधरी इनके स्पेल की भी छाए रहे मेहुल, अब तक फेंके हुए 11 गेंदों में 11 रन, 1 विकेट चटकाने में कामयाब, 20 रनों के निजी स्कोर पर ये 3 झटके लग चुके गुलजामा 11 खामगांव को। एक और सटीक क्यूआर बॉटम एंड का उपयोग करके हुए लॉन्ग ऑफ के क्षेत्र में इस गेंद को पुश किया, सिंगल प्राप्त किया, रन संख्या 4 ओवर की समाप्ति, 21 रन 21, 3 विकेट, यहां से दिल्ली दूर है, क्या मुश्किल भी है, क्या दूरी रह जाएगी? 24 गेंदों में 64 बनाने होंगे गुलजामा 11 खामगांव को।
तो 4 ओवर की समाप्ति, 21 रन 3 विकेट गेंदबाजी के लिए अब विजय। पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच धर्मवीर अखाड़ा एंड से गेंदबाजी करेंगे। 24 में 64 बनाने होंगे कि यहां से कुछ बदलाव आएगा। विजय भारवाड़, मैन फ्रॉम अहमदाबाद, गुजरात। पहली गेंद ऑप्टम के बाहर, राउंड एम एंगल से गेंदबाजी करते। थोड़ा सा एंगल देखा जाए तो हाथ थोड़ा सा राउंड आम आता है कंधे के ठीक सामने से। सिंगल रन इस गेंद पर लेने की कोशिश थी, चॉप करना चाहते थे, डॉट बॉल आया। बिल्कुल देखा जाए तो बांध कर रखा है बल्लेबाजों को, बड़े शॉट बिल्कुल दिखे नहीं है उतने। इस बार भी गति से बीट कराने में कामयाब। लॉन्ग स्टॉप में गेंद काफी रफ्तार से जा रही है लेकिन बेहतरीन पैरों के सहायक से इस गेंद को रोका। अच्छा स्टॉप। अजाज थे मौजूद, एजाजन योगेश। 22 के फलस्वरूप ये 2 रन आए। और अब तक इस इनिंग की खासियत देखिए ना, एक ही चौका लग चुका है, वो फैजान के बल्ले से आया था। उनके पश्चात कोई भी बल्लेबाज बाउंड्री तक नहीं लगा पाया। इतनी सटीक गेंदबाजी कर रहे हैं प्रेम 11 चिखली के गेंदबाज। सामने आकर चॉप किया था इस गेंद को, रनआउट का चांस। अगर स्टंप पर लगती तो जान हथेली में लेकर ही भाग रहे थे हार्दिक वानी। बिल्कुल उनका मैदान के बाहर जाना तय था अगर स्टंप पर गेंद लगती अजाज इनके द्वारा। तो ये सिंगल आया, स्ट्राइक रोटेट हुई, सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ी है। 24-24, 3 विकेट के नुकसान पर। फील्डिंग में तब्दीली, थोड़ी सी लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन अभी भी मौजूद। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ऑप्टम के बाहर चल के आए थे, घसीटा इस गेंद को, सिंगल। दूसरे की कोशिश, प्रेशर बना रहे हैं अशफाक रबाडा के ऊपर और 2 रन प्राप्त कर लिए। रन संख्या दोनों के साथ 26 रन। और देखिए इस मैदान की, बुल्डाना के दर्शकों की खासियत है, अगर ये किसी खिलाड़ी को चाहते हैं ना तो उसके ऊपर जान झोंक देते, पूरी तरीके से उसको सपोर्ट करते हैं। पिछले साल हमने कामरान के साथ देखा, सैंडी आचार्य के साथ वह देखा, नासिर के साथ देखा। इस बार सामने खेला है, दूरी इस बार भी नहीं मिली पूरी। कैच छिटका है राकेश के हाथों से, दूसरे रन की कोशिश जारी है। रनआउट का मौका और रनआउट के रूप में विकेट आई। हार्दिक वानी को जाना होगा मैदान के बाहर। चौथा झटका गुलजाम इलेवन खामगांव को। बीस गेंदों में यहां से 19 गेंदों में रन बनाने हैं। 59 न्यू बैटर आमिल शेख नए बल्लेबाजी के लिए। और जिसकी मैं जिक्र कर रहा था कि यहाँ पर जिन जिन खिलाड़ियों ने अच्छा परफॉर्मेंस दिया है उन लोगों को, उन खिलाड़ियों को दर्शकों ने उतना पसंद किया है। आप पिछले साल देख लिए संदीप आचार्य, सैंडी, साथ ही साथ नासिर अली नतिया, कामरान खान, इनको कितना प्यार दिया था दर्शकों ने। बिल्कुल झूम उठ रहे थे उन खिलाड़ियों के साथ जब जब वो मुकाबले खेलने के लिए आते थे। तो बिल्कुल इससे पहले का भी इतिहास आप देखिए कि संभाजीनगर के खिलाड़ी परवेश शेरा आया करते थे, उनको काफी पब्लिक पसंद करती थी। अमान शेख को काफी सपोर्ट दिया यहाँ के दर्शकों ने। तो बिल्कुल यहाँ की पब्लिक अच्छे खिलाड़ियों को, अच्छे खेल को सर के ऊपर बिठा लेती है। अच्छे खिलाड़ी अगर है, अच्छे खेल का प्रदर्शन आपको दिखाएंगे तो बिल्कुल यहाँ के जो दर्शक है आपको बिल्कुल पूरी तरीके से मनोरंजन करेंगे। 27 रन, 4 विकेट, 4.5 ओवर की समाप्ति। 19 गेंदों में 58 बनाने होंगे। रिवर्स की कोशिश थी आमिल इनके लिए, पहली गेंद डॉट बॉल। ओवर हुआ समाप्त, 5 ओवर की समाप्ति। इस ओवर से आए सिर्फ 4 रन। विजय अच्छी गेंदबाजी करते हुए दिखे। 27 पर 4 गुलजामा इलेवन खामगांव। 18 गेंदों में 58 रन बनाने होंगे। यहां से लक्ष्य मुश्किल जरूर है लेकिन नामुमकिन नहीं। क्या बिल्कुल अपनी ओर से कोई कसर नहीं छोड़ेंगे बल्लेबाज, ये देखने वाली बात।
तो गेंदबाजी के लिए अब अशफाक रबाड़ा आए हैं, जिसका जिक्र बार बार हो रहा था, और पवन दादा भालेराव उमेश बाबू भी इनकी गेंदबाजी देखना चाहते थे। तो अशफाक रबाड़ा गेंदबाजी के लिए तलाला से, गुजरात से ताल्लुक रखते हैं अशफाक रबाड़ा, और काफी क्रेज दिख रही है अशफाक रबाड़ा के बारे में। दर्शक दीर्घा में आवाज हो रही है उनके लिए, तालियां बज रही है। लेफ्ट हैंड तेज गेंदबाज, हर एक खिलाड़ी जो नया है, जिन्होंने दर्शकों को मनोरंजन किया है, उनको पसंद किया यहाँ की पब्लिक ने। तो अशफाक रबाड़ा ऐसा नाम इस सीजन का जिनको अब तक पब्लिक ने पसंद दी है। पहली गेंद सामने मारा है, लॉन्ग ऑन पर गेंद दिखी नहीं पहले राकेश कहर को, और जब दिखी तो मैदान के बाहर जाती हुई नजर आई 6 रनों के लिए। शायद हमारे कैमरामैन को भी दिखी नहीं। ये शॉट ऐसा था सोनू इनके बल्ले से, अगर कैमरे के लेंस से गेंद चूकेगी तो नजरों में कहां आएगी। 6 रन पहली गेंद पर स्वैग से स्वागत किया है सोनू ने इस ओवर में अशफाक रबाड़ा इनका। सामने मारा है, ऊपर गई ये गेंद, नीचे आएगी तो एजाज खोकर इनके हाथों में दम तोड़ती हुई नजर आएगी। ये 5वें विकेट का पतन, अशफाक रबाड़ा को मिली सफलता, गुलजामा 11 को एक और झटका। बनाने होंगे, 16 गेंदे 52 मुश्किल है काम। माना कि अंधेरा घना है, लेकिन लड़ना कहां मना है। लक्ष्य काफी बड़ा है, लेकिन लक्ष्य को पार करने के लिए आपको लड़ना होगा, संघर्ष करना, उसी के लिए आप मैदान के अंदर उतरते हो। कोशिश बिल्कुल जारी है। पहली गेंद ठीक बल्ले के सामने से घूमी, डॉट गेंद, अच्छी गेंदबाजी अशफाक रबाड़ा इनके द्वारा, विकेट चटकाई। पहली गेंद पर 6 जरूर आया था, लेकिन मिस जज कर बैठे थे, गेंद दिखी नहीं थी राकेश कहर को, इसी के कारण गेंद मैदान के बाहर जाते हुए नजर आई। ठीक बाउंड्री लाइन के पीछे पड़ी, 6 रन आए थे उस गेंद पर। उसके बाद ठीक दूसरी गेंद पर विकेट चटकाया अशफाक रबाड़ा इन्होंने सोनू का। इस बार भी लीडिंग एज है, ऊपर गई है गेंद और नीचे आएगी तो विकेट कीपर के दस्तानों में नजर आएगी। एक और विकेट का पतन, मोहम्मद रिजवान खाता नहीं खोल पाए, छठा झटका गुलजामा खामगांव को। रनों पर यह छठा झटका, 5.4 ओवर की समाप्ति। लोकेश डिंगोलिया नए बल्लेबाज, अमरावती का एक और युवा बल्लेबाज के लिए। 14 गेंदों में 52 बनाने होंगे, मुश्किल लग रहा है यहां से लक्ष्य पार करना, लेकिन कल होने वाले मुकाबले दर्शकों बिल्कुल चूकिएगा नहीं। राजे छत्रपति बुल्ढाना, सुवर्णमयीर मोताळा और सचिन ढवळे प्रहार 11 पुणे। एक और अच्छी गेंद चढ़ में करने की कोशिश, इस बार गति बढ़ाई थी, रनआउट का मौका, अगर स्टंप पर लगती है गेंद तो बल्लेबाज का काम तमाम था। एजाज द्वारा गलती कर बैठा है, 4 रन मिलेंगे। पूरी तरीके से इस गेंद पर और
5 रन राइट, 5 रन बिल्कुल ये सही फैसला है, क्योंकि पहले रन के अटेम्प्ट में थ्रो लगा बैठे थे, फिर बैकअप आया नहीं, तो उसके कारण बैकअप आने के बाद जो गेंद छूटी तो 4 रन आए थे, तो कुल मिलाकर 5 रन रहेंगे इस गेंद पर। तो रन संख्या इन्हीं 5 रनों के साथ आगे बढ़ते हुए अच्छा शॉट खोद कर निकाला इस गेंद को, बॉटमैन का उपयोग करते हुए वाइड लॉन्ग ऑफ क्षेत्र में राकेश मौजूद है। आमिर इनका खाता खुलता हुआ इस सिंगल के साथ। रन संख्या 6 ओवर की समाप्ति 39, लॉस ऑफ 6 विकेट। पिछले ओवर में आए 12 रन अशफाक रबाड़ा के और 2 विकेट भी चटकाए। 12 गेंदों में 46 बनाने होंगे, 12 गेंदे 46 रन गुलजामा 11 खामगांव को बनाने हैं इस मुकाबले में। नए ओवर की शुरुआत, नासिर अली का बेहतरीन प्रयास, क्या उछाल लगाई थी, छलांग लगाई थी नासिर अली ने, बिल्कुल पूरी तरीके से चौक दिया था। इस गेंद को लपकने के लिए बेहतरीन प्रयास करते हुए नजर आए। पहली गेंद पर बल्ले का ऊपरी किनारा लगा था, ऊपरी हिस्से पर लगकर विकेट कीपर के सर के ऊपर से गेंद, अच्छा स्टॉप अजाज और एगोशन के द्वारा। विजय आया है नए ओवर की शुरुआत। ओ इस बार लपेट लिया है, हवा में है गेंद, दूरी चाहिए उतनी पूरी, और अंपायर का इशारा, 6 की मंजूरी, सिक्सर। लग चुका है, अगर 2 6 बैक टू बैक लगाते लोकेश तो पवन दादा भालेराव इनकी ओर से 11,000 रुपए का इनाम रहेगा। एक बार लपेटा है और पीछे जा रही है गेंद, जितनी देर तक हवा में थी गेंद, पवन दादा इनकी जान हलक में भी थी, बिल्कुल नजर आई थी हवा में। बड़े शॉट के चक्कर में 2 रन पूरे किए। इन 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 48 रन, 9 गेंदों में 37 रन बनाने होंगे। लोकेश डिंगोलिया के बल्ले से एक सिक्स आया। एक और फुल टॉस सामने की ओर, इस बार दूरी नहीं मिली पूरी, अच्छा स्टॉप, इस गेंद को रोकते हुए नजर आए खिलाड़ी। सामने उतने बड़े शॉट आ नहीं रहे हैं, बिल्कुल कनेक्शन अच्छा हुआ था, साउंड भी अल्लाह बल्ले से अच्छा आया था। आला दर्जे की बल्लेबाजी करते हुए लोकेश डिंगोलिया इस आखिरी कुछ ओवर में। ओ ये अलग शॉट खेलना चाहते थे, हवा में थी गेंद, 2 खिलाड़ी दोनों के बीच में, नासिर अली या विजय बित्रे एक दूसरे को आंखों ही आंखों में इशारा कर रहे थे और शायद इसमें धोखा खा गए। अक्सर आंखों पर भरोसा मत कीजिए, आंखें आपको धोखा दे सकती है, इशारे धोखे दे सकते हैं। इस बार खोद कर निकाला था इस गेंद को, 1 रन, सिंगल आएगा, सिंगल डबल से तो बात बनने नहीं वाली। 7 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 51, 50 के पार। गुलजामा 11 खामगांव 6 गेंदों में 34 रन बनाने होंगे। गुलजामा 11 खामगांव, गुलजामा भाई शाह इनकी टीम, जो विदर्भ प्रीमियर लीग के में हमारे आयोजक भी थे। फिलहाल इसी मैदान पर वो प्रतियोगिता पिछले वीक में समाप्त हुई। दूसरी तरफ प्रेम 11 चिकली, प्रेमजी सार्वे इनकी टीम शायद अब नजर आ रहा है कि क्वालिफाई होने वाली है, आज के दिन में क्वार्टर फाइनल में पहुंचने वाली है। 6 गेंदों में 34, और आखिरी ओवर लेकर आ रहे हैं लोकल बॉय बुल्डाना चिकली के विजय बित्रे, आखिरी ओवर करेंगे। और दर्शकों के पसंदीदा खिलाड़ी शायद अशफाक रबाड़ा को एक ही ओवर करने का मौका मिलेगा। 6 गेंदों में 34 बनाने होंगे विजय बित्रे गेंदबाजी के लिए, आखिरी ओवर लेकर। क्या 6 में 34 बन सकते हैं? पहली गेंद बिल्कुल, ये इस बार बल्ले की आवाज सुनो और 6 का फरमान सुनो।
के साथ हुई है शुरुआत। साथ शुरुआत की है। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर चल के आए थे लोकेश डिंगोलिया और लोकेश ने कहा इस गेंद को मैदान के बाहर चले जाइए, आप नई पुरानी गेंद भेज दीजिए मैदान के अंदर, जुना बॉल पाठवायचा है। पहली गेंद पर 6 रन, 5 गेंदों में 28। अगर 3 सिक्स लगते हैं बैक टू बैक तो 3 सिक्स लगाने वाले बल्लेबाज के लिए पवन दादा भालेराव इनकी ओर से 11,000 रुपए की इनामी राशि दी जाएगी। पहला सिक्स आया है। लोकेश 6 गेंदों में 21, बिल्कुल हार नहीं मानी इस खिलाड़ी ने। कह रहे हैं मानो कि लोकेश लड़ना मेरा काम है, मैं लड़ूंगा, मैं बिल्कुल हारूंगा या जीतूंगा ये अलग बात है, कोशिश करना मेरा काम है, मैं कोशिश करता जाऊंगा। और कोशिश कर रहे लोकेश डिंगोलिया। 5 गेंदों में 28 यहां से बनाने होंगे। बिल्कुल मैच ऑन कर दिया है। पहली गेंद पर 6 जड़कर मुकाबला ऑन करते हुए एक और फुल टॉस, एक और बार लीजिए, एक और मैदान के बाहर जा रही है गेंद। लोकेश का वार, सिक्सर। 2 गेंदों में 2 सिक्स लग चुके हैं और अगर तीसरा सिक्स आता है तो पवन दादा भालेराव इनकी ओर से 11,000 रुपए की इनामी राशि। क्या शॉट जड़ा था इस बार। लोअर फुल टॉस गेंद को अच्छी तरीके से कन्वर्ट करते हुए गेंद को भेज दिया दर्शक दीर्घा में। बल्लेबाज लोकेश डिंगोलिया ने बैक टू बैक 2 गेंदों पर 2 सिक्स। अगर 6 सिक्स लगाते हैं तो 51,000 रुपए का इनाम रहेगा पवन दादा भालेराव इनकी ओर से। फिलहाल 3 सिक्स के लिए 11,000 रुपए का इनाम है। क्या तीसरा सिक्स आएगा? ओ इस बार अच्छी गेंद अपील हुई है। विकेट का पतन। बिल्कुल बल्ला काफी जोर से घुमाया था लेकिन लोकेश डिंगोलिया ने जो मैच में रोमांच खड़ा कर दिया था, एक बार जोरदार तालियां हो जानी चाहिए लोकेश की इस बल्लेबाजी के लिए। बाईस, क्या बेहतरीन बल्लेबाजी, काफी सालों तक याद रखा जाएगा। ऐसे मोमेंट में कुछ इस तरह की बल्लेबाजी कर कर गए लोकेश। कहते हैं ना, परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ानों की, वो खुद तय करते हैं मंजिल आसमानों की। और इस मुकाबले में बिल्कुल हार की कगार पर खड़े गुलजामा 11 को मुकाबले में कमबैक करने का मौका दिया था लोकेश डिंगोलिया ने। अब 3 में 22 चाहिए, थोड़ा सा जान में जान आई है प्रेमजीत साळवे इनके। सोहेल नए बल्लेबाज, बल्ला घुमाया था काफी दूर से, डॉट बॉल, यानी कि यहां से 2 गेंदों में 22 रन लगभग। अगर नो बॉल व्हाइट बॉल नहीं आती है तो यह मुकाबला प्रेम 11 चिकली की गिरफ्त में है। ओ ये ऑप्टम के काफी बाहर पड़ी है गेंद, वाइड या नो बॉल। अंपायर का इशारा, उससे पहले रनआउट भी आया है क्या? व्हाइट बॉल का इशारा और विकेट। व्हाइट बॉल पर रनआउट के फलस्वरूप विकेट सोहेल शेख इनका। इस बार सामने खेला है, बॉटम हैंड का उपयोग। हवा में गेंद ऊपर गई लेकिन नीचे आएगी तो खिलाड़ी के हाथों में। एक और कैच अच्छी तरीके से लपकाया राकेश ने। विजय को मिली सफलता, दूसरी सफलता मिली इस ओवर में और 9वां झटका
माधव तेलगोटे इनके रूप में लगता हुआ, आमिल इनके रूप में लगता हुआ गुलजामा इलेवन खामगांव को। तो एक गेंद ऑफ्टन के बाहर, शायद कहानी में ट्विस्ट है, व्हाइट बॉल का इशारा आया है। अभी भी इस मुकाबले को समाप्त नहीं हुआ है। एक गेंद 20 रन चाहिए। कप्तान आए हैं आखिरी बल्लेबाजी के लिए। काफी अच्छी तरीके से चलाया है सोहेल सर इन्होंने टीम को। इस बार आड़े बल्ले से घुमाया है। 10 नंबर तक बल्लेबाज है इस टीम के पास, यही बताते हुए गुलजामा इलेवन खामगांव। वेल प्लेड टीम गुलजामा इलेवन खामगांव, आप अच्छा खेल कर जा रहे हो, दिल जरूर जीता इस प्रतियोगिता में एंड कांग्रेचुलेशन आने वाले मुकाबले के लिए शुभकामनाएं टीम प्रेम 11 चिकली। दोनों टीमों को अनुरोध है कि दोनों टीम लाइनअप करके शेक हैंड करना है। दोनों टीम एक दूसरे के साथ आपको शेक हैंड करना है। विजय टीमला सूचित करा।